श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी संदेश जो शेवटपर्यंत ऐकेल त्याची कितीही मोठी इच्छा असू देत, स्वामी नक्की पूर्ण करतील. आणि हा चमत्कार फक्त आणि फक्त 10 मिनिटात होणार आहे. जर का हा स्वामी संदेश तुमच्या समोर आला आहे तर तुम्ही भाग्यवान आहात. म्हणून या स्वामी संदेशाकडे दुर्लक्ष न करता याला संपूर्ण शेवटपर्यंत ऐका आणि त्यासोबत या संदेशाला तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण नक्की शेअर करा. हा आपला स्वामींचा प्रेमळ संदेश सुरू करण्याअगोदर तुम्ही या आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्यांनी तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि यासोबत हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अरे, तुम्हाला काय वाटलं की आम्ही मनुष्य आहे म्हणून काही करू शकणार नाही? अरे, भगवंताला कोणत्याही रूपात भक्ताची काळजी असते. भक्ताच्या नीतीत मारहाण होती. आम्ही नीती बदलत नाही, पण भक्ताची त्यातून सुटका कशी करावी याचं धोरण ठरवतो. विज्ञानावर विश्वास चांगला आहे, पण जी गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होत नाही ती गोष्ट खोटी आहे असं मानणं चुकीचं आहे. खरं तर जिथे विज्ञानाचा प्रांत संपतो तिथूनच देवाचा प्रांत सुरू होतो. बुद्ध प्रभू श्रीरामांनाही आपला वनवास चुकवायचा प्रयत्न केला नाही. नीती स्वतःच्याच कर्माने बनलेली असते, तिला चुकवता येत नाही. पण त्या नीतीच्या तडाख्यातून आपल्या भक्ताला कसं सोडवावं यावर सद्गुरूंचे लक्ष असते. शब्दात परकेपणाचा गंध आला की मायेचे फुलपाखरे कधीच उडून गेलेले असतात. काही गोष्टी न बोललेल्या बऱ्या असतात हे आपल्याला बऱ्याचदा बोलून झाल्यावर लक्षात येते. त्यामुळे स्वतःच्या बोलण्यावर लक्ष ठेवा. आपण काय बोलतोय आणि काय नाही. आयुष्यात आलेली अवघड वळणे आपल्यालाच पार करावी लागतात. त्यामुळे जीवनात कोण नाही येत मदतीला, सगळे दिखाव्यापुरते असतात. स्वामी मी मागत राहील, तुम्ही देत राहाल, पण शेवटचं वचन द्या ना. तुम्ही कधीही सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच नाही काढणार हा डोक्यावरचा हात. स्वामी सांगतात, आयुष्यात काही जागा मोकळ्या राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्या लोकांचा सहवास अजिबात नको, नाहीतर आयुष्य जीवनपणीच उद्ध्वस्त होतं. ज्यांनी आजवर इथवर सुरक्षित आणलं आहे ते पुढेही सुरक्षितच नेतील. फक्त विश्वास ठेव. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. सांगायचं काहीच नाही, मागायचं पण काहीच नाही. जे द्यायचे ते स्वामी आम्हाला नक्कीच देतील. कधीच कोणाच्या कमीपणावर टीका करू नका, कारण नीतीचा फेरा सर्व कानाकोपऱ्यात फिरत असतो. प्रत्यक्षात जरी दिसत नसले तरी अप्रत्यक्षपणे सोबत असतात ते म्हणजे आपले स्वामी. आयुष्याची गणितं खरं तर बोटावर सोडवण्याइतकी सोपी असतात, पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवतात. गोष्टी देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्याचे प्रयत्न प्रामाणिक असतात. एखाद्याला समजेल एवढंच ज्ञान द्या, कारण बाटली भरल्यानंतर सुद्धा नळ चालू ठेवणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. रोज नव्याने जिंकण्यासाठी सज्ज व्हा. यश एका दिवसात मिळत नाही, पण एक दिवस नक्कीच मिळतं. म्हणून सकारात्मक प्रयत्न करत राहा, यश नक्कीच मिळेल. कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. तो आहे ना वर बसलेला, त्याने संकट दिलं आहे, मार्गही तोच दाखवेल. विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, आता स्वतःसाठी जग. खूप झालं सगळ्यांचा विचार, आता फक्त तुझा विचार कर आणि तुझंच बघ. इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो, फक्त संघर्षात दम असला पाहिजे. आयुष्य असं जगा की तुमचा विश्वासघात करणारा
आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहिजे. आयुष्य आनंदी ठेवायचं असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे. स्वाद सोडला शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा. स्वामी समर्थ म्हणतात, मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम, आणि या दोन्ही गोष्टी जर टाकल्या तर उरते माणुसकी. मनात मनाशी चाललेला संघर्ष खरंच खूप जीवघेणा असतो. तो ना कोणाला समजतो ना कोणाला समजवता येतो. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या जागी बरोबर असतो, फक्त आपण त्याच्याकडून चुकीच्या अपेक्षा ठेवतो. एवढं मात्र लक्षात ठेवा. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनात ठेवा तुमच्या, आणि स्वामीवर निसंकोच विश्वास ठेवा. कर्म करत राहा, फळ नक्की स्वामी तुम्हाला देणारच. दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेस लागून आलेला शहाणपणा यात जमीन आसमानाचा फरक असतो. काही गोष्टी उशिरा मिळतात पण सर्वोत्तम मिळतात हे नक्की. तोपर्यंत अंगात सहनशीलता असावी लागते, कारण कठीण काळातच लोक जास्त त्रास देत असतात. नारळ आणि माणूस दर्शनी कितीही चांगले असेल तरी नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय अजिबात कळत नाही. तुमचा कोणी कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका, कारण चुलीतून निघणारा धूर फक्त भिंतीला काळं करू शकतो, पण आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य त्याच्यात नसतं. प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो, तो म्हणजे परमेश्वर. ज्यावेळी तू जाशील अशा काळोखात त्या ठिकाणी तुझी सावलीही सोडेल पाठ. त्यावेळी तू घाबरू नको, स्वामीच पकडतील त्या ठिकाणी तुझा हात. वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करा. भविष्य फार धूर्त आहे, ते फक्त आश्वासन देतं, खात्री नाही. कठीण वेळ सुद्धा हसून घालवतो, कारण मी नशिबावर नाही तर स्वामी तुमच्यावर विश्वास ठेवतो. आपल्यावर झालेल्या टीकेला घाबरू नका, कारण टीकेला जो टिकतो तोच खरा या जगात टिकतो. थोडंफार सहन करायला शिका, कारण आपल्यातही बऱ्याच अशा कमतरता असतात ज्यांना समोरची माणसं आपलं माणूस म्हणून सहन करत असतात. वाईट वेळ आली की सगळं संपलंय असं नसतं बरं का. धीर धरा आणि स्वतःला सांगा की यातून मी सावरणार. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते आणि माणूस कळायला माणुसकी लागते. स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार आहे. एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते. त्यामुळे आपलं कोण पर्ग कोण हे नीट निवडा. कोण काय करतंय, कसं करतंय, का करतंय या सगळ्यांपासून जेवढं दूर राहाल तेवढं आनंदी राहाल. जोपर्यंत पूर्ण सत्य माहीत नसतं तोपर्यंत शांत राहणंच योग्य असतं, कारण पूर्ण असत्यापेक्षा अर्धसत्य जास्त घातक असतं. मनाला टोचणाऱ्या कित्येक गोष्टी हसून टाळणे ही पण एक कला आहे. यात एक गहिरा अर्थ दडलेला आहे. ज्यावेळी गोष्टी मनाला दुखवतात त्यांना हसून दुर्लक्षित करणं म्हणजे दुःखाचं अस्तित्व नाकारणं नव्हे, तर त्या दुःखावर आपल्या मनाचं नियंत्रण प्रकट करणं आहे. प्रत्येक टोचणारी गोष्ट मनाला कुरतडत असते, पण त्यावर हसून प्रक्रिया देणे म्हणजे आपल्या संयमाचं आणि सामर्थ्याचं दर्शन होय. कमी वेळेत जास्त काम करण्याच्या पद्धतीचा वापर करू नका, कारण उत्कृष्ट काम करायला वेळ द्यावा लागतो, त्याशिवाय ते काम पूर्ण करणे अशक्य असते. जो ज्ञानी असतो तो समजून घेतो, जो अज्ञानी असतो त्याला समजवता येतं, पण जो स्वतःचाच शब्द खरा मानणारा असतो त्याला कोणीही समजावू शकत नाही, त्याला फक्त वेळच समजावू शकते. जर चुकीच्या गाडीमध्ये चढलात तर पहिल्या स्टॉपवर
उतरावं लागतं. जितका जास्त वेळ थांबलात तितकाच जास्त परतीचा प्रवास महागात पडतो. तसंच आयुष्यात चुकीच्या संगतीत आणि माणसाबद्दलही हेच लागू होतं. त्यामुळे वेद स्वतःला सावरा. वेद वाचणे कदाचित सोपे असेलही, पण ज्या दिवशी कोणाची वेदना वाचता येईल तोच खरा ईश्वर प्राप्तीचा दिवस तुमचा ठरेल. संभव कार्य करण्यासाठी ताकद लागते आणि असंभव कार्य करण्यासाठी विश्वास लागतो. तुम्ही स्वामीवरती नक्कीच विश्वास ठेवा. तुमचं असंभव कार्यही संभव होईल. आयुष्य बासरीसारखं आहे. त्यात कितीही संकटरूपी छिद्र असेल तरी ज्याला ती वाजवता आली तो जीवन जगायला शिकला असे म्हणतात. देवानं दिलंय त्यातलं थोडंसं इतरांना देऊन पाहावं. देव होता नाही आलं तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी जगावं. आशीर्वाद घेता येतील तेवढं घ्यावेत. तळतळाट मात्र कोणाचेही घेऊ नये. स्वतःच्या सुखाकरिता इतरांना जीवनात कधीही दुखवू नये. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. प्रत्येक वेळी तुम्हीच माफी मागत असाल तर हीच तुमची सर्वात मोठी चूक आहे. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या स्वामी माऊलीला सांगून बघा. तुमचे सर्व दुःख आणि वेदना कशा पळून जातील. आयुष्यात लोकांकडे जास्त लक्ष देऊ नका, कारण प्रत्येकजण तुम्हाला आपापल्या मानसिकतेनुसार पाहत असतो. आयुष्य जगताना आई वडील नावाची भीती कायम असली पाहिजे. ज्या दिवशी आपण आई वडिलांना घाबरणार नाही तिथून पुढे आयुष्याची घसरण चालू होते. मोह नसावा संपत्तीचा, गर्व नसावा सौंदर्याचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा, झोपडी का असेना घास असावा समाधानाचा. माणूस मूर्ताविना जन्म घेतो आणि मूर्ताविना जग सोडून जातो, तरीही चांगल्या मुहूर्ताच्या मागे धावत राहतो. मुळात आपले विचार चांगले आणि आचरण शुद्ध असेल तर कोणतीही वेळ आणि कृती वाईट असू शकत नाही. आपली वाटणारी सर्व माणसं आपली नसतात. म्हणून डोकं टेकवायला योग्य पाय आणि रडण्यासाठी योग्य खांदा निवडा. उगवता आणि मावळता सूर्य दोन्ही दिसायला सारखेच दिसतात, परंतु दोघांमध्ये फरक एवढाच आहे की उगवता सूर्य आशा घेऊन येतो आणि मावळता सूर्य अनुभव देऊन जातो. आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील. कारण आरसा कधीच खोटं बोलत नाही आणि सावली कधीच साथ सोडत नाही. तुझ्यासाठी जे चांगलं आहे ते मिळणार, पण तुला जे चांगलं वाटतं ते मिळणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेव. तुम्ही कोणासाठी कितीही केलं तरी ते कुठेतरी कमीच पडते. म्हणूनच स्वतःपेक्षा जास्त इज्जत कोणाला देऊ नका, कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडवून आलेलं असतं. सूर्याची काय गंमत असते ना, पूर्वेकडे असला की तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला की तो सूर्यास्त. माणसाचं पण तसंच असतं. समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगला आणि त्याच्या मनाविरुद्ध वागला तर वाईट. आपले सुखदुःख कोणाजवळ व्यक्त करू नका, कारण लोक सुखाला नजर लावतात आणि दुःखावर मीठ चोळतात. आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून होत नसतो. जशी वळणं येतील तसं वळावं लागतं. जगायला राहून गेलं यापेक्षा अजून जगायचं बाकी आहे यावर प्रचंड विश्वास ठेवा. कोणाच्या वाईट विचाराने तुमचं वाईट कधीच होणार नाही, कारण तुमचा कर्ता करविता तुमच्या पाठीशी आहे. एकनिष्ठ राहा, सगळी कामे होतील, कारण देवाच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. जे मिळालंय त्याहूनही आणखीन काहीतरी मिळालं पाहिजे, यामध्ये आपली एक महत्त्वाची गोष्ट हरवते, ते म्हणजे समाधान. विसरण्याची सवय सुद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण सर्व काही आठवलं तर माणूस आनंदी राहू शकणार नाही. आयुष्यात एकदा एखादी ठेस लागली तर तिथून पुढे
मनाचे कधीच ऐकायचे नाही. जर ऐकायचे असेल तर बुद्धीचेच ऐकायचे. कारण जेव्हा जेव्हा आपण मनाचे ऐकणार तेव्हा तेव्हा नक्कीच आपल्याला त्रास पण होणार. पण जग खूप स्वार्थी झाले आहे. चांगुलपणा दाखवून आपण आपलीच चांगली वाट लावून घेतो आणि हे फक्त मंदिरापर्यंत घेऊन जातात, परंतु आचरण आपल्या परमात्म्याकडे घेऊन जाते. स्वामी म्हणतात, काही लोक आयुष्य उदार ठेवतात फक्त तुमच्या आनंदासाठी आणि तुम्ही दुसऱ्यांना आनंद ठेवण्यासाठी व्यस्त असता. आयुष्यात तुम्ही कितीही देवदेव करा, पण तुमची कर्म जर चांगली नसतील तर कुठलाच देव तुमची मदत करत नाही. एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे नेहमी आपली चांगली कर्म ठेवावी. प्रत्येक आवडलेली गोष्ट असो या वस्तू आपलीच होईल असं वाटतं आपल्याला, पण तसं नसतं. कदाचित एखादी गोष्ट अथवा वस्तू कधी परिस्थिती पाहून सोडून सुद्धा द्यावी लागते. सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते. ते एकाच वेळी उघडझाप करतात, एकाच वेळी रडतात, एकाच वेळी झोपतात, तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता. जर मनुष्याला स्वतःमध्ये बदल करण्याची हिंमत नसेल, स्वतःमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करत नसेल, तर त्या व्यक्तीला परमेश्वराला दोष देण्याचा काहीच अधिकार नाही. कारण परमेश्वर मार्ग दाखवतो, मग ते बदल करायचा की नाही ते आपल्यावर असतं. दुःखाचे मूळ कारण म्हणजे जास्तीच्या अपेक्षा, समाधानी वृत्ती नसणे, चुकीचे वाईट कर्म करणे, निंदा करणे, इतरांचा हेवा करणे, चंचल वृत्ती, हव्यास, अति कामकुत्ता, अति कामुकता, अति भोजन, भक्ती साधन न करता वरवर दांभिकपणा करून दिखाऊ भक्ती करणे हे आहेत. मनुष्याच्या दुःखाचे कारण प्रत्येकाने आपापल्या स्वतःला या गोष्टींपासून जेवढं दूर राहता येईल तेवढं सुखी राहाल. स्वामी सांगतात, काही लोकांना आपण जरा जास्तच मर्दी देऊन देतो, जास्तच आपलेपणा वागवतो, जवळचं समजू लागतो. त्यांच्यासाठी खूप काही केलेलं असतं, पण एक दिवस तेच लोक आपल्यावर उलटतात आणि आपलेच डाव आपल्यावर आजमावतात. त्यामुळे इथे प्रत्येकाला आपलं कधीच समजू नका. ते वेळ आली की रंग दाखवतातच. त्यामुळे समोरच्याला त्याच्या पात्रता एवढंच जवळ करा. उगाच नंतर ते आपल्यासाठी संकट बनतात. अध्यात्म्यात आपल्या गुरुविषयी भाव, श्रद्धा अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि ती जर वाढवायची असेल तर रोज नित्य एक पान तरी गुरुचरित्र वाचले पाहिजे. गुरुचरित्र म्हणजे आपल्या गुरुविषयी लिहिलेलं पुस्तक, ग्रंथ, गोष्टी, चरित्रकथा, लीनावर्णन. म्हणजे यामुळे आपली भावभक्ती, श्रद्धा वृद्धिगत होत असते. मनुष्याजवळ जर का पद, पैसा, रंग, रूप आलं की अहंकार गर्व चढतो आणि इतरांशी तुच्छतेने वागू लागतो. पण एक लक्षात ठेवावे, आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व अहंकार नसावा. कारण जो देव देऊ शकतो तो परत घेऊ पण शकतो, हे नेहमी लक्षात ठेवावे. बाळांनो, तुम्हाला दुःख देण्यासाठी या जगात लोकांची कमी नाही आहे. त्यामुळे स्वतःला आनंद ठेवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे. दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवू नका. बाकी मी आहे. तुळशी माळ हाच खरा दागिना आहे. सोन्याच्या मायेने आजवर खूप संसार मोडले आहेत, पण या साध्या तुळशीच्या मायेने मोडलेले खूप सारे संसार उभे केले आहेत. अर्थात भगवंत नामस्मरणाने अनेकांचे कल्याणच झाले आहे. संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक काही काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं. परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाल टिकणारे सुख, शांती, समाधान असते. त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टिकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं हे ज्याने त्याने नक्कीच ठरवले पाहिजे. परमात्म्याचे पावन नाम हे सर्व दुःखांचे, महारोगांचे, संसाररूप रोगाचे महान औषध आहे. त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामापुढे क्षुद्र शारीरिक रोगांची, दुःखांची तीळ मात्र ताकद नाही. म्हणून श्रद्धेने व प्रेमाने
श्री स्वामींचे सतत नामस्मरण भजन केले पाहिजे। गुरुभक्ती करण्यासारखे दुसरे पुण्य या कलियुगात नाही। गुरुसेवा हा एकमेव असा विधी आहे ज्याला ना वयाचे बंधन आहे, ना अनुभवाचे, ना वेळेचे बंधन आहे, ना काळाचे। कोणत्याही अघटित प्रसंगातून तारून नेणारी गुरुभक्ती ईश्वरभक्तीहून उच्च स्थानावर विराजमान आहे। साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे। क्षमा ही परम शक्ती आहे। नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे। ओळख हा एक चांगला संबंध आहे। स्वामी जीवनाचे कृष्ण जे वेळोवेळी मार्ग दाखवतात। अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्माचं परमात्म्याशी मिलन होण्याकरिता जे जे काही आपण करतो, ईश्वर प्राप्तीकरता जे जे आपण सात्विक गोष्टी करत असतो, जसे ध्यान, जप, यज्ञ, साधना, तप, दानधर्म, तसेच संसाराव्यतिरिक्त असे कृत्य ज्याला सांसारिक गोष्टीचा, मायेचा जरासाही स्पर्श नाही, त्या गोष्टीला अध्यात्म म्हणतात। ईश्वर प्राप्ती अध्यात्म हा प्रत्येक जीवनाचा मुख्य उद्देश आहे। परंतु या मायेच्या जाळेत प्रत्येक जीव गुरफटून गेलेला असून त्याला त्याची जाणीव राहिलेली नाही। परंतु योग्य गुरु, योग्य पूर्वजन्माचे कर्म असतील तर आपण अध्यात्माचे वाटेवर पूर्वसुकृतानुसार अग्रेसर होऊ शकतो। संबंध नाते त्यांच्याशी जुळतो ज्याच्याशी मागच्या जन्मी आपले नातेसंबंध असतात, नाहीतर एवढ्या करोडोंच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं। मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार, म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून जन्माला आलो। कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत आमच्यात, त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता। मग ते प्रेम असो, नातं असो किंवा धार्मिक श्रद्धा, एकावरच आणि एकाशीच करतो। सांगणारे भरपूर सांगतात, आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा अभिमान आहे। काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईट सांगतात, खोट्या बदनाम्या करतात, आपल्या चरित्राविषयी खोटं पसरवतात आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तेढ निर्माण करतात। हे तेच फालतू लोक असतात ज्यांचं चरित्र, वैचारिक पातळी, वृत्ती एकदम गलिच्छ असते। 17 ठिकाणी तोंड मारतात आणि स्वतःला धुतलेल्या तांदळाचे समजतात। एकच लक्षात ठेवायचं की त्या लोकांनी किती पण बदनाम्या केल्या तरी काही फरक पडून द्यायचा नाही। आमचे चरित्र, आमचे वागणं, आमचा स्वभाव कसा आहे हे स्वामींना माहिती आहे। तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या। उगाच खोटं नाटं बदनाम्या करून स्वतःचे कर्म नका खराब करू, नाहीतर तेच तुमच्यावर उलटून येतं। जीवनात काहीही उलटसुलट, चांगलं वाईट झालं तरी एकच विश्वासू आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू स्वामी आहेत, स्वामी नक्की करतील सर्व ठीक। काही लोकांची विचारसरणी एवढी खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध, त्यांचे नाव बघितले जात नाही, त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होईल, नाव बदनाम होईल, त्यांचे चांगले संबंध खराब होतील। पण आम्ही कसे आहोत ते आम्हाला आणि आमच्या स्वामींना माहीत आहे। तुम्ही करा किती पण बदनाम्या, पण ज्यांना चांगले समजायचे ते कोणाचं काही न ऐकता चांगले समजतील आणि ज्यांना वाईट समजायचं ते वाईट समजतील। पण स्वामींना माहीत आहे आम्ही कसे आहोत। काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्ग चक्रच विसरून जातात, संपत्तीच्या गर्वाने पार माजून जातात। साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात, हाडतूड करतात, 4 लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात। दुसरे असतात शारीरिक ताकदीचा माज असणारे कमजोर, साध्याभोळ्या लोकांना दाबून मारतात। तिसरे असतात सुंदरतेचा गर्व, ज्यामुळे ते कुरूप साधारण व्यक्तित्व असणाऱ्यांना तुच्छ लेखतात। आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व असणारे, जे त्या चालाखीने अज्ञानी लोकांना लुबाडतात। सर्वांनी एक लक्षात घ्यावे, हे निसर्गचक्र परमेश्वर फिरवत असतो। आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असणार। बाजी पलटायला वेळ लागत नाही, तो परमेश्वर
तुमच्यासारख्यांची पार लायकी काढून जमिनीवर आदळतो आणि आज ज्यांच्यावर तुम्ही हसता आहेत तेच उद्या तुमच्यावर हसतील. एक लक्षात घ्या, स्वामींनी सांगितलं की आज जे अंधारात आहे, आज ज्यांच्यावर जग हसत आहे, तर येणारा काळ हा फक्त त्यांचाच असणार आहे आणि तो आम्ही आणून देऊ. आणि आमचा स्वामीवर विश्वास आहे. स्वामींमुळे आम्ही बिनधास्त आहे. एकदा एक आयुष्याला कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली. त्याला स्वामी म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी धरू नये. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे. आपल्या भोवतालाच्या माणसाने मिळून मिसळून राहावे, म्हणजे जीवनात त्रास निर्माण होत नाही. धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केलं तर त्यात वाईट काय? त्यातून चांगलेच होईल. नक्की होईल. केलं तर होईल. करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात त्रास होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित पार पडेल. जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल, कुत्रे, मांजरं, गायी, तत्सम सर्व प्राण्यांना प्राण्यांचा जन्म भेटला. ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खातात, कसतरी जगून दिवस लोटतात. त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगली वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिलेली आहे. तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपला वेळ हा भक्तीत, सेवेत घातला पाहिजे. जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत, भक्तीत, नामस्मरणात वेळ घालावा आणि स्वतःचे याच जन्मात आत्मकल्याण करून घ्या. लोक मोहात इतके अडकतात की ज्यांना नजरेला जे जे चांगले दिसेल ते ते मिळवतात आणि सोडतात. अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोरचं सर्वोत्तम असते तेच गमावतात. मग ते वस्तू असो किंवा माणूस. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच लागत नाही. स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास देणार, बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलतंय याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही तर स्वामीसाठी येतो. सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो, पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य हे कालांतराने नष्ट होणार आहे. आपण रस्त्याने जाताना येताना, प्रवासात, कोणाच्या घरी गेल्यावर, मोबाईल, TV, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तसबीर, नाव, अभयवचन असे प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतच असतं, पण समजत नाही. लक्षात घ्या, या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देतात की तू म्हणजे आपण सतत नामस्मरण करत राहा, त्यातच तुझे कल्याण आहे. हा संदेश असा दुसऱ्यांच्या माध्यमातून स्वामी सतत देत असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरण केले पाहिजे. ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर. जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतो, त्याचे अस्तित्व जाणवते. हे अनुभूतीने अनुभवावे लागते. शेवटी श्रद्धेचा देखील भाग आहे. जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही ते सांगून आपलं चरित्र खराब करतात. हे झालं लोकांचं. पण स्वामींच्या मनासारखं एकदा वागून बघा, ते तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतात. हाच फरक आहे आपल्या स्वामीमध्ये आणि दुनियेमध्ये. आपण भक्ती, सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमदान सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे. ज्यावेळेस आपल्यावर काही संकट आले, आपत्ती आली, अगदी नाईलाज झाला तर त्यावेळेसच आपण स्वामींना साकडे टाकायचे, अन्यथा नाही. जोपर्यंत आपल्या
आवाक्यात आहे किंवा जेवढं स्वसामर्थ्य वापरता येईल तेवढं वापरायचे. त्या आपत्ती संकटाला तोंड द्यायचं आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे तेव्हा भगवंताला, स्वामींना साकडे टाकायचे, विनंती करायची. अन्यथा विनाकारण अगदी छोट्या मोठ्या गोष्टीला स्वामींवर भार नाही टाकायचा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपते, लक्षात असावे. नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना कितीही पापी असलेल्याने केले तरी देखील ते नाम घेणाऱ्यांचे अनेक पातक नष्ट करते. हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध करते. साधकाचे त्याच्या मनावर, विचारांवर नियंत्रण येते. अर्थात नामस्मरणाने शरीरावर धावणाऱ्या ध्येयरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण होते. तुमचं स्पष्ट बोलणं काही लोकांना खटकत असतं, म्हणून सुद्धा अशी लोक तुमचा तिरस्कार करत असतात. त्यापासून थोडं आपण लांबच राहिलं पाहिजे. कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस काळ वेळ हे सगळं बदलतातच. फक्त असावा लागतो थोडा संयम. लिहिताना जपावे ते अक्षर मनातले, रडताना लपवावे ते पाने डोळ्यातले, बोलताना जपावे ते शब्द ओठातले आणि हसताना विसरावे दुःख जीवनातले. जीवनात दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते. फक्त आपल्या मनामध्ये चांगली भावना पाहिजे. वाईट कसं वागावं यासाठी मनुष्याला शिक्षणाची गरज नसते, पण चांगलं कसं वागावं यासाठी शिक्षणाची गरज नक्की असते. नशिबाला दोष का द्यावा? स्वप्न आपले असतील तर प्रयत्नही आपलेच असावे. कोणी माझं वाईट करतोय हे त्यांचे कर्म, मी कोणाचे वाईट करणार नाही, हा माझा कर्म. जी माणसं समजावूनसुद्धा समजत नाहीत अशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा. या ब्रह्मांडात अव्यवस्था आणि गोंधळाचे नव्हे तर कायदा किंवा नियमाचे वर्चस्व असते. अन्यायाचे नव्हे तर न्यायाचे राज्य चालते. न्यायाच आयुष्याचा गाभा आत्मा असतो. ह्या विश्वाच्या आध्यात्मिक शासनाला आकार देणारे चालक बळ म्हणजे भ्रष्टाचार नव्हे तर सद्गुण, सदाचार. म्हणून ब्रह्मांडात जे चालेल आहे तेच योग्य आहे अशी स्वतःची रास्त समजून करून घ्यायला हवे. स्वतःला योग्य मार्गावर आणण्याच्या प्रक्रियेत आपल्याला दिसून येते की आपण गोष्टी आणि इतर व्यक्तीबद्दलचे आपले विचार बदलले म्हणजे त्यांचे आपल्याबद्दल असलेल्या विचारातही परिवर्तन घडून येते. या सत्याचा पुरावा प्रत्येक व्यक्तीत आढळत असतो. या सत्यामुळे आपल्याला पद्धतशीरपणे अंतर्मुख होऊन आत्मविश्लेषण करणे सोपे जाते. आपण आपल्याला विचारात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणतो, तर त्याच्या परिणामी आपल्याला जीवनातील भौतिक परिस्थितीमध्ये किती झपाट्याने रूपांतर घडून येते हे पाहून आपण आश्चर्याने थक्क होऊन जाऊ. आपण असे समजतो की आपले विचार आपल्याला मनातून गुप्त होऊ शकतात, पण ते तसे गोपनीय राहू शकत नाही. आपले विचार लवकरच सवयीने रूप धारण करतात आणि सवयीने ठोस आकार मिळतो परिस्थितीच्या घटनेच्या रूपात. अधम आणि नीच विचार लवकरच मद्यपानाच्या आणि रागाच्या, कडकवटेपणाच्या सवयीच्या रूपांतरित होतात आणि या सवयी दुःखाच्या आणि विनाशाच्या परिस्थितीचे रूप धारण करतात. विचार आणि विचार मग ते कोणत्याही रूपाचा असो, गोंधळ टाकणाऱ्या, थकवून टाकणाऱ्या सवयी लावतो आणि या सवयी आपले लक्ष विचलित करण्याचा बनतात आणि त्या विपरीत परिस्थितीत निर्माण करतात. भय, शंका आणि अनिश्चिततेचे विचार दुबळ्या आणि चंचल सवयी लावतात आणि या सवयी अपयश, दारिद्र्य आणि परिधीनाचा निर्माण करतात. आळशीपणाचे विचार अस्वस्थतेच्या आणि अप्रामाणिकतेच्या सवयी लावतात, ज्याच्यातून निर्माण होणारी अनारोग्यग्रस्त परिस्थिती गरिबीकडे नेते. तिरस्काराचे आणि धिक्काराचे विचार इतरांवर दोषारोपण करण्याचा आणि हिंसेच्या सवयी लावतात, ज्यांच्यातून इजा होण्याची आणि छळ होण्याची परिस्थिती आकारला येते. कोणत्याही प्रकारच्या स्वार्थी विचारांमुळे स्वार्थी आणि अंमलतावाई सवयी लागून येते, त्यातून क्लेशकारक विपत्ती ओढतात. तर दुसरीकडे
कोणत्याही प्रकारच्या सुंदर विचारातून दयाळूपणाच्या, स्त्रीयत्तेच्या सवयी लागतात, ज्या मनमिळाऊ, आनंदी आणि सौख्यपूर्ण परिस्थितीत परावर्तित होतात. जुनशील आणि रचनात्मक विचार नेमस्तकाचे, संजयाच्या, आत्मसंयमाच्या सवयी लावतात आणि त्यातून विश्वास आणि शांतमय परिस्थिती निर्माण होतात. धाडसाचे, आत्मनिर्भरतेचे, निर्त्यागाचे विचार शक्तिशाली आणि उत्पादक सवयी लावतात आणि त्यातून यश, मुबलकता आणि स्वातंत्र्याची परिस्थिती निर्माण होते. उत्साही विचार स्वच्छतेच्या आणि उद्यम करण्याच्या, परिश्रम करण्याच्या सवयी लागतात आणि या सवयीतून सुखद आणि आनंददायी परिस्थिती निर्माण होते. मृदू आणि क्षमशील विचारातून सौम्यतेच्या, मृदुतेच्या सवयी लागतात, ज्याच्यातून सुरक्षित आणि निरामय, आरोग्यप्रस्त परिस्थिती निर्माण होतात. प्रेममय आणि निस्वार्थी विचारातून इतरांसाठी स्वतःचा विचार न करण्याचा निस्वार्थ सवयी लागतात, ज्या सवयीतून निश्चित, खात्रीशीर आणि चिरकाल टिकणारी समृद्धी आणि खरी संपत्ती प्राप्त होते. विशिष्ट विचारसरणी सातत्यपूर्ण असली, ती टिकून राहत असली, तर मग ती चांगली असो व वाईट, त्याचा प्रभाव आपल्या चारित्र्यावर व परिस्थितीवर पडल्याशिवाय राहत नाही. आपण आपल्या परिस्थितींना प्रत्यक्ष निवडू शकत नाही, हे खरे, परंतु आपण आपल्या विचारांची तर निवड करूच शकतो आणि त्याद्वारे अप्रत्यक्षपणे तरी खात्रीशीरपणे आपण आपल्या परिस्थितीला आकार देत असतो. निसर्ग आपल्याद्वारे आणि आपल्यासोबत कार्य करीत असतो आणि ज्या विचारात आपण जास्त रममाण होत असतो त्यांना निसर्ग वास्तवात साकार करीत असतो. अशा संधी तो आपल्याला उपलब्ध करून देत असतो की ज्यांच्यामुळे चांगले आणि विधातक दोन्ही विचार आपल्याला मनाच्या पृष्ठभागावर सपाटीकरण द्यायला मदत होत असते. आपण जसे नकारात्मक आणि विघातक, विनाशक विचाराचे कार्यचे थांबवतो, तसे संपूर्ण विश्व आपल्या प्रती मृदुस्व धारण करते आणि ते आपणास मदत करायला सज्ज होते. आपण आपल्या दुर्बल आणि रोषदोषी विचारांचा त्याग करतानाही सगळीकडून अशा संधी आपल्याला मदतीला धावून येतात की ज्या आपल्याला ठाम, दृढ, निर्धार, बळकटी देतात. आपण चांगल्या विचारांचे सर्वधन करायला लागतात. कोणतेही दुर्दैव, कठोर नियती आपल्याला दुःख आणि लाजास्पद स्थितीत बांधून ठेवू शकत नाही. हे विश्व हे जणू आपल्या हातात कॅलिडोस्कोप असे त्या परिस्थितीला प्रत्येक क्षणाला आपल्यासमोर विविध रंगाच्या मिश्रणाच्या आकृती उभ्या करीत असतो, ज्या आपल्याला सतत बदलत्या विचारांशी जुळणाऱ्या असतात. तुम्ही तेच बनाल जे तुमच्या बनायला आहेत. अपयशाला त्याचे खोटे समाधान त्या गरीब बिचाच्या बाह्य परिस्थिती नामक शब्दात शोधू द्या, परंतु आत्मा त्याच निषेध करतो. आत्मा मुक्त असतो, तोच वेळेला मुठी धरतो, तो स्वबळावर विजय मिळवतो, तो संधी किंवा योगायोगात मनवणाऱ्या फसव्या बडाईखोरावर दहशत बसवतो आणि जुलमी परिस्थितीला तिच्या सिंहासनावरून पदच्युत्या करून आपल्या दास बनवतो. मानवी इच्छा ते अदृश्य बळ अमर आत्म्याचे बालक असे जे वाटतेली पाण्याशील अडथळ्यांची भिंती बेधून त्यांच्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग शोधू शकतो. उशीर लागल्यास उधीर बनू नका, तर त्या समजदार माणसाप्रमाणे वाटचाल करा की ज्या हे कळत नसेल की तेव्हा आत्मा उन्नत होऊन आदेश देतो, तेव्हा अगदी देवही त्याचे पालन करायला सज्ज असतात. विचारांचा प्रभाव आरोग्य आणि शरीरावर आपला पडत असतो. तर मानवी शरीर हे एक नाजूक आणि लवचिक उपकरण असते. त्याच्यावर ज्या विचारांचा प्रभाव पडतो त्याला ते तत्परपणे प्रतिसाद देत असतात. जसं आपण आपला देह हे शरीर आपल्या मनाचा दास असते, ते मनालाही विचारांची अंमलबजावणी करीत असते. मग ते विचार काळजीपूर्वक, हेतुपूर्वक निवडलेले असतात व आपोआप स्वयंकरपूर्ण व्यक्त झालेले असतात. हे विचार आरोग्यदायी नसेल, वाईट असेल, तर त्यांची आज्ञा पाळून हे शरीर वेगाने आरोग्याच्या दिशेने वाटचाल करू नाश पावते. तर आनंदी आणि सुंदर विचारांशी आदेश दिला म्हणजे शरीरही सौंदर्यपूर्ण आणि तारुण्याने नटते. परिस्थितीप्रमाणे रोग असतो, व्याधी असतो व आरोग्य दोन्हीही मूळ विचारात
खोलवर रुजलेले असतात. रोगिष्ट विचार रोगिष्ट आजारी शरीरातून व्यक्त होत असतात. हे माहीतच आहे की भीतीचे विचार व्यक्तीला बंदुकीच्या गोळीच्या वेगाने ठार करतात आणि ते आजही हजार लोकांना ठार करीत आहेत. कमी वेगाने का होईना, परंतु हमखासपणे जे लोक रोगाच्या भीतीने छटकपट असतात त्यांना ते रोग हमखास होतोच. चिंता काळजी एक झटक्यात सगळ्या शरीरातील चैतन्य हिरकावून घेते आणि त्यामुळे शरीर कोणत्याही रोगाला सहज बळी पडू शकते. अशुद्ध विचारांचा परिणाम शरीरावर दिसून आला नाहीतर त्याच्यामुळे लवकर आपली चेतनसंस्था प्रभावित होते. बलशाली, शुद्ध आणि आनंदी विचार शरीरात नवीन चैतन्य आणि उत्साहाची लाट आणतात. हे शरीर एक अत्यंत नाजूक आणि लवचिक उपकरण असते आणि जे त्या विचारांशी प्रभावित होते त्याला तत्परतेने प्रतिसाद देते. आपल्या विचारसरणीच्या सवयी, ठराविक विचार करण्याची पद्धत शरीरावर स्वतःची चांगली वाईट छाप सोडत असते. लोक जोपर्यंत अशुद्ध मलिन विचाराचा मनोभाव जोपास राहतात तोपर्यंत त्याचे रक्त अशुद्ध आणि दूषित विषारी बनून राहते. स्वच्छ निर्मळ हृदयामुळे मनात चांगल्या विचारांनी रुंजी घातल्यामुळे जीवन आणि शरीर स्वच्छ राहते, तर अशुद्ध बिघडलेले विचार शरीराला आणि आयुष्यालाही मलिन करून टाकतात. विचार म्हणजे कृती, जीवन आणि अभिव्यक्तीचे उगम स्रोत. या स्रोताचे पावित्र्य, शुद्धता कायम ठेवा, म्हणजे सगळे काही मंगलमय होऊन जाईल. जे लोक आपल्या विचारात परिवर्तन घडवून आणतात त्यांच्यासाठी केवळ आहारात बदल करून काही साध्य होत नाही, कारण मुळात जेव्हा आपण विचार पवित्र आणि शुद्ध असतात तेव्हा आपल्या अशुद्ध अन्न खाण्याची इच्छाच होत नाही. विचार शुद्ध स्वच्छ असेल तर आपोआप शुद्ध सवयी लागतात. ज्यांनी आपले विचार बलशाली आणि शुद्ध केले आहेत ते इतरांचे वाईट चिंतूच शकत नाही. तुम्हाला जर तुमचे शरीर परिपूर्ण व्यवस्थित ठेवायचे असेल तर तुमच्या मनावर लक्ष ठेवा. जर तुम्हाला तुमच्या शरीराला नवलपिल्लक्षक करायला असेल तर तुमच्या मनाला सुंदर बनवा. द्वेष, ईर्ष्या, नैराग्य, उद्वेग, मत्सर हे सगळे विकार शरीराचे आरोग्य हिरावून घेऊन त्याला बैडोल बनवतात. चेहऱ्यावर उद्वक्तेचा भाव आपोआप येत नसतात. वाईट विचारात चेहऱ्याला दुर्बलतेने बनवतात. मनातील दुःख, अभिमान आणि मूर्खपणाचे विचार चेहऱ्यावर सुरक्त्या आणतात. मी एका अशा स्त्रीला ओळखतो जिचा चेहरा वयाच्या 96व्या वर्षीही एका निष्पाप बालकरीसारखा दिसतो. दुसरा एक माणूस माझ्या ओळखीचा आहे जो अजून मध्यम वयाचा असूनही त्याचा चेहरा सुरक्त्याने भरून गेला आहे. त्या स्त्रीचा निरागस चेहरा आशादायी आणि प्रसन्न विचाराचा परिणाम आहे. जर दुसऱ्यांच्या चेहऱ्यातून त्याचे आत्मिक दुःख आणि असमाधान व्यक्त होते, तुम्ही जोपर्यंत तुमच्या खोलीची दारे खिडक्या उघडून वाऱ्याला आणि सूर्यप्रकाशाला जिथे तुमचे मुक्त प्रवेश आहे तिथे येऊ देत नाही तोपर्यंत तुम्हाला ते स्थळ प्रसन्न वाटणार नाही. त्याचप्रमाणे जेव्हा मनात आनंद, शुभेच्छा आणि प्रसन्नतेच्या विचाराचा मुक्त वावर असतो तेव्हा शरीर बळकट बनते आणि चेहरा तेजस्वी, आनंदी आणि टवटवीत बनतो. वृद्ध व्यक्तीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असतात, परंतु काहींच्या चेहऱ्यावर त्या सहानुभूती असलेल्या असतात, तर काहींच्या कणखर आणि शुद्ध विचारांमुळे तर इतरांच्या चेहऱ्यावर नकारात्मक भावना सुरकुत्या कोरत असतात. हा भेद कोणालाही स्पष्टपणे ओळखता येत नाही. ज्यांनी सदाचाराने आपले जीवन व्यतीत केलेले असते त्यांच्यासाठी त्यांचे मृदुस्व प्रत्यगरे म्हणजे हळुवारपणे, शांततेने आणि मृदुलतेने आपलेली परिपक्वता जणू मावळत्या सूर्याची आभा. नुकतेच मी एका परतविलेल्या तत्वचिंतकाला तो त्याच्या मृत्यूशय्येवर आणताना भेटतो. त्याचे वय फक्त वर्षांनी वाढले हो एवढेच. एरवी जो तितक्या माधुरतेने आणि शांततेने जगाला तितक्याच माधुर्याने आणि शांततेने तो मरण पावला. देहाच्या आजाराला पळून लावणारा प्रसन्न आणि आनंदा विचारासारखा दुसरा वैद्य कोणताच नसतो. दुःख आणि नैराश्याच्या काळ्या छाया सद्भुतवाच्या आत्वशक आणि विचारांचा दूर होतो. सतत वाईट इच्छा बाळगणे, संशय आणि ईर्ष्यायुक्त उपासावृत्तीने
जगणे म्हणजे स्वतःच बनवलेल्या तुरुंगात स्वतःला कोंडून घेणे होय, परंतु नेहमी इतरांचे भले चिंतणे, सगळ्यांशी प्रसन्नतेने वागणे, धीर धरून इतरांमधील चांगले गुण हेरणे, अशा निस्वार्थ विचारांमुळे स्वर्गाची दारे उघडली जातात. जो माणूस दिन प्रतिदिन अनेक जीवाबद्दल शांतीचे विचार करतो त्याला आत्मा शांती लाभते. विचार आणि हेतू तुमचा एकदम बरोबर ठेवा. जोपर्यंत एखादा हेतू विचारांशी जोडला जात नाही तोपर्यंत कोणतेही बुद्धिपूर्ण यश सिद्धी प्राप्त होत नाही. बहुतेकांच्या बाबतीत असे घडते की ते त्यांच्या विचारांच्या लाटेला जीवनरूपी सागरात वाहून जाऊ देत नाहीत. हैष्यपुण्य आयुष्यात कोणतेही लक्ष नसणे हा दुर्गुण आहे. ज्यांना आयुष्यात विनाशापासून आणि संकटापासून दूर राहायचे आहे त्यांनी स्वतःच्या विचारांचा असे वाहून भरकटून जाऊ देऊ नका. ज्यांनी आपल्या आयुष्यात एक ध्येय निश्चित केलेले नाही ते सहजपणे किरकोळ चिंता, काळज्या, भीती, त्रास आणि आत्मदयेला बळी पडतात. या सगळ्या भावना दुर्बलता सुचवतात. ही दुर्बलता हेतुपूर्वक केलेल्या गुणाप्रमाणे, परंतु पूर्ण वेळेला मार्गाने माणसाला अपयश, समाधान आणि नुकसानीकडे नेते. कारण सामर्थ्यालाही उन्नत ब्रह्मांडात अशा कमकुवतपणाला अजिबात स्थान नसते. आपण आपल्या उशिराशी आणि एका योग्य दृष्ट्याशी जोपासना करायला हवी आणि त्यानंतर त्याच्या प्राप्तीसाठी सज्ज व्हायला हवे. ही बाब आपल्या विचारांच्या केंद्रस्थानी असायला हवी. हे उद्दिष्ट आपल्या त्या त्या वेळेच्या स्थितीनुसार एखादी आध्यात्मिक कल्पना असू शकते किंवा एखादी भौतिक वस्तू असू शकते. उद्दिष्ट कोणतेही असो, आपण आपल्या विचारांचे बळ एकटवून ते आपण आपल्या नजरेत ठेवायला हवे, बाबीवर एकाग्र करायला हवे. आपण त्या उद्दिष्टाला आपण आपल्या जीवनाचे परमोच्च कर्तव्य समजायला हवे आणि स्वतःला त्याच्या प्राप्तीसाठी वाहून घ्यायला हवे. तात्पुरत्या लहरी, इच्छाकामना आणि कल्पनामध्ये स्वतःला भरकटून देऊ शकते. हा स्वनियंत्रणाचा आणि विचारांवर लक्ष एकाग्र करण्याचा राजमार्ग असतो. या राजमार्गावरून वाटचाल करीत असताना आपल्यातील दुर्बलता आणि जोपर्यंत मात करीत नाही तोपर्यंत अनेकदा आपल्या हेतू साध्य करण्यात अपयशी येऊ शकते. तरीही या सगळ्या प्रयत्नात आपल्या चारित्र्याचे वाढलेले बळ हेच आपल्याला खऱ्या यशाचे निर्देशक असते आणि हे बळच आपल्या भावी शक्तीचा आणि यशाचा आरंभबिंदू ठरतो. ज्यांना आपल्या आयुष्यात मोठे उद्दिष्ट बाळगण्याची भीती वाटते त्यांनी आपले विचार, आपले कर्तव्य अचूकपणे पार पाडण्यावर केंद्रित करावे. मग त्यांचे कार्य कितीही कमी महत्त्वाचे वाटत असले तरी हरकत नाही. केवळ असे करूनच आपल्या विचारांना एकत्रित करून त्यावर मनाला एकाग्र करून करता येते. असे केल्याने तो दृढ निर्धार आणि ती ऊर्जा प्राप्त होते की त्याच्या बळावर कोणतेही उद्दिष्ट प्राप्त करणे सहज शक्य होते. स्वतःच्या दुर्बलतांची जाणीव असलेला परंतु त्याच्या त्या सत्यावर विश्वास आहे की धीर धरून आणि सतत सराव केल्याने बल संचय करता येतो. असा आत्मा स्वतःचाच प्रयत्न करू लागतो आणि एक प्रयत्नाला दुसऱ्या प्रयत्नाशी जोड देत, धीर वाढवत, चिकाटी वाढवत, बळाला बळ जोडत सतत प्रगती करीत राहतो आणि शेवटी स्वतःचा दैव सामर्थ्य विकसित करतो. ज्याप्रमाणे शारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेली व्यक्ती काळजीपूर्वक आणि चिकाटीने योग्य परीक्षण, व्यायाम घेत आपली देहसृष्टी बनलचाली करून बनवू शकते, त्याचप्रमाणे कमकुवत विचार करणारी व्यक्ती सतत योग्य विचारसरणीचा सराव करीत स्वतःला बलवान बनवू शकते. जीवनातून हेतुशून्यतेला हद्दपार करणे आणि एखादे उद्दिष्ट निश्चित करण्याचा विचार करू लागणे म्हणजे त्या बलशाली लोकांच्या श्रेणीत प्रवेश करणे, ज्यांना हे समजत नाही की अपयशाला देखील यशाकडे नेणारी पायवाट आहे, जे सगळ्याच परिस्थितीतून आपल्याला दास बनवतात आणि जे कणखरपणे विचार करतात, निर्भयतेला प्रयत्न करतात आणि कुशलतेने यश साध्य करतात. एकदा जीवनातील आपले लक्ष निश्चित केले म्हणजे आपले डाव उजवीकडे न पाहता यांच्या प्राप्तीविषयीच्या शंका आणि भीतीला परिसपूर्वक मनापासून घालवून द्यायला हवे. कारण हे दोन विघटात्मक घटक असून
ते आपल्याला प्रयत्नाची पातळी खालवतात. मग आपले प्रयत्न भरकटतात. ते प्रभावी आणि निरर्थक ठरतात. शंका आणि भीतींच्या विचारांची ना कधी साध्य झाले आहे, ना हा काही साध्य होऊ शकते. ते नेहमीच आपल्या अपयशाचे नेतात. जेव्हा आपण शंका आणि भीतींचे विचार डोक्यावर काढू लागतात, तेव्हा हेतू, ऊर्जा, कृती करण्याचे सामर्थ्य आणि सगळे बलशाली विचार काढता पाय येतात. आपण हे करू शकतो या जाणीवेतून इच्छाशक्ती उदयाला येत असते. शंका आणि भीती या जाणीवेचे या नाण्यामुळे शत्रू आहेत आणि लोक त्यांचे समूळ उच्चाटन करण्याऐवजी त्या विचारात मग्न होतात. ते पदोपदी आपल्या मार्गात अडथळे उभे करीत असतात. ज्यांनी शंका आणि भयभीतपणावर विजय मिळवला आहे, त्यांनीच अपयशावर विजय मिळवला आहे असे समजावे. त्यांच्या प्रत्येक विचाराला शक्तीचे पाठबळ लाभलेले आहे. सगळ्या अडचणी आणि अडथळ्यांना शूरपणे तोंड दिले आहे आणि त्यांना मार्गातून दूर सारले जाते. असे लोक योग्य वेळ पाहून आपल्या उद्दिष्टाचे बीज पेरतात आणि यथावकाश हे बीज भरभरून बहाराला येते आणि त्याला अशी फळे लागतात जी वेळेआधीच अपरिपक्व असतानाच गळून पडत नाहीत. हेतूला निर्भयतेने विचाराशी जोड लाभते तेव्हा ते विचार सृंजशलीत बळ बनतात. त्यांना हे कळत असते असे लोक फक्त भरकटणारे विचार आणि क्षणिक भावना, संवेदना यांचे गाठोडे बांधून राहत नाही. ते यापेक्षा काहीतरी उच्च आणि बलशाली बनण्यास सज्ज असतात. जे हे करतात म्हणजे ते त्यांच्या हेतूतून निर्भयतेने विचारांची जोड देतात. ते सज्ज, सतर्क बनतात आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला त्यांची मानसिक ताकद बनवतात. विचार उद्दिष्ट प्राप्ती यशातील एक घटक असतो. सगळे यश, सगळ्या उद्दिष्टाची प्राप्ती, मग ती उद्दिष्टे व्यावसायिक असोत, बौद्धिक असोत वा आध्यात्मिक जगातील निगडीत असोत, ती सगळी निश्चित दिशा दिलेल्याच विचारांचा परिणाम असतात. जसे तुम्ही जे यश मिळवता आणि जे मिळवण्यात तुम्हाला अपयश आले, ते फळ सगळ्यात तुमच्याच विचारांचा थेट परिणाम असतो. या न्यायपूर्ण ब्रह्मांडाच्या व्यवस्थेनुसार समतोल ढासळणे म्हणजे संपूर्ण विनाश ओढवणे असा होतो. अशा ठिकाणी व्यक्तिगत जबाबदारी अमर्यादित असते. तुमची दुर्बलता आणि शक्ती, तुमची शुद्धता आणि मलिनता ही सर्वस्वी तुमची असते, जी इतर कोणाचीच नसते. त्यांना तुमचीच आमंत्रित केलेले असतात, इतर कोणी नव्हे. त्यामुळे साहजिक त्यात तुम्हीच बदलू शकतात, घडवू आणू शकतात. इतर कोणालाही ते जमणार नाही. तुम्ही स्थिती ही इतर कोणाची नसून सर्वस्वी तुमचीच असते. तुमचे दुःख, यातना तसेच आनंद आणि दुःख तुमच्या अंतर्गातून उपजत असते. तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही असता. तुम्ही जो विचार सतत करत तसेच तुम्ही काय टिकून ठेवता यावर तुमचे लक्ष असते. जोपर्यंत दुर्बल मदत घेण्यास इच्छुक असत नाहीत, तोपर्यंत शक्तिशाली लोकही त्यांची मदत करू शकत नाहीत. आणि जसे झाले तसे दुर्बलताने, स्त्रप्रयत्नाने बलवान व्हायला हवे. इतरांमध्ये असलेल्या ज्या ताकदीचे त्यांना कौतुक वाटते, ती ताकद त्यांनी स्वतःच प्रयत्न करून प्राप्त करून घ्यायला हवी. केवळ आपणच आपल्या परिस्थितीत बदल घडवून आणू शकतो. दमन करणारा आणि त्यांच्या दमनाखाली दबलेले हे दोघंही अजाणता नकळत या प्रक्रियेत एकमेकांना सहकार्य करीत असतात. जे एकमेकांना पीडा देत असतात. क्लेश पाचण्यातात आहेत असे दिसत असले तरी अप्रत्यक्षपणे ते स्वतःलाच पीडा देत असतात. एका परिपूर्ण न्यायालाच ते समजते की दमनाला बळी पडलेल्या दुर्बलतेचे आणि बळाचा चुकीचा वापर करणाऱ्या धमकतेच्या ताकदीचा एकच कायदा कार्य करीत आहे. परिपूर्ण प्रेमाला दिसून येते की या स्थितीला दोघेही परस्परावर यातना लादत आहे. त्यामुळे त्यापैकी कोणतेही धिक्कारास पात्र नाही. परिपूर्ण करुणा या दमनकर्त्याला तसेच त्याच्या दमनाला बळी पडलेल्या दोघांनाही आपल्या बहुपाशा घेते. ज्याने आपल्या दुर्बलतेवर विजय मिळवला आहे आणि आपले सगळे स्वार्थी विचार दूर सारले आहे, असा माणूस या दोघांपैकी एकाच्याही बाजूने नसतो. म्हणून तो ना शोकांकरता असतो ना शोषित.
असा माणूस मुक्त असतो. आपण केवळ आपल्या विचारांना उन्नत करूनच स्वतः उन्नती करू शकतो, विजय होऊ शकतो आणि यश सिद्धी प्राप्त करू शकतो. आपण आपल्या विचारांना उन्नत करण्याचे नाकारले तर आपण आपले चैतन्य हरवून एक दुर्बल, कंगाल आणि दुःखी व्यक्ती बनू जाऊ. आपण काहीही अगदी ऐतिहासिक गोष्टीसुद्धा मिळवण्यापूर्वी आपल्या विचारांना अत्यंत स्वार्थीपणाच्या आणि अतिभोगासक्तीच्या दरीतून वर नेत देण्यास उत्पन्न करीत असतो. यशस्वी होण्यासाठी आपल्याला आपल्या संपूर्ण स्वार्थीपणाचा त्याग करायला हवा असे नाही, परंतु त्याचा आंशिक त्याग करायला हवा. काही प्रमाणात तो सोडायला हवा. जर आपल्यावर सतत उपभोग करायचा विचार प्रभाव पडलेला असेल तर आपण ना स्पष्टपणे विचार करू शकतो ना पद्धतशीरपणे योजना आखू शकतो. आपण आपल्या सुप्त परीक्षेचा, सुप्त क्षमताचा, स्रोतांचा शोध घेऊन त्यांना विकसित करू शकणार नाही. परिणाम असा होईल की आपण हाती घेतलेल्या प्रत्येक उपक्रमात, कार्यात अपयशी ठरू. आपल्याला विचारांवर प्रामाणिकपणाने नियंत्रण ठेवण्याचा प्रारंभ न केल्यामुळे आपण आपली कामे चोखपणे हाताळून आपल्या जबाबदाऱ्या गंभीरपणे पार पाडण्याच्या स्थितीत असणार नाही. आपण स्वतंत्रपणे कृती करण्यास किंवा एकट्याने उभे राहण्यास पात्र ठरणार नाही, परंतु आपणच निवडलेल्या विचारांच्या मर्यादेत आपण अडकून पडू. काही प्रमाणात त्याग केल्याशिवाय कोणतीही प्रगती होऊ शकत नाही, कोणतेही यश मिळू शकत नाही. आपण जितक्या प्रमाणात आपली स्वार्थी आणि उपभोगाच्या विचाराचं मात करू आणि आपले मन आपल्या विकासाच्या योजनावर एकाग्र करू आणि आपला दृढ निर्धार आणि स्वावलंब बळकट करू, तितक्याच प्रमाणात आपल्याला आपले ऐहिक यश मिळत असते. आपण आपल्या विचारांचे जितके उन्नत करू, जितके विजयाच्या दिशेने जाऊ, सदाचारी आणि आशीर्वाद बनू, तितके महान यश आपल्याला साध्य करता येते आणि तितक्याच प्रमाणात आपली सिद्धी चिरतनत आणि कल्याणकारी बनू शकते. वरवर पाहता जरी कधीकधी असे दिसत असले तरी ब्रह्मांड कधीच हावरटपणाला, अप्रामाणिकपणाला आणि दुष्टतेला झुकते माप देत नाही. ते सदैव प्रामाणिक, उदात आणि सद्गुणी लोकांची मदत करते. प्रत्येक युगातील सगळ्या महान वृत्तीने हीच गोष्ट वेगवेगळ्या रीतीने आपल्याला सांगितली आहे आणि हे समजून घेऊन त्याची पडताळणी करून घेण्यासाठी आपल्याला सातत्याने स्वतःला सद्गुणी बनवावे लागेल आणि त्यासाठी आपल्याला विचारांना उंच पातळीवर न्याय लागेल. ज्ञानाचा शोध घेण्यावर किंवा जीवनातील आणि निसर्गातील संयम शिवाय समजून घेण्यावर जीवनाचा एक विचार केंद्रित केले जात आहे, तेव्हा बौद्धिक यश सिद्धी प्राप्त होते. काही वेळा असे यश गर्वाशी किंवा महत्त्वाकांक्षी जोडलेले जाते, परंतु असे यश या गुणधर्माला प्राप्त होते नसते. तो आपल्या दीर्घ आणि कष्टाने केलेल्या प्रयत्नांचा नैसर्गिक परिणाम असतो. आपल्या शुद्ध आणि निस्वार्थी विचारांची ती फलश्रुती असते. पवित्र महत्त्वाकांक्षाच्या पूर्ततेच्या सांगतेच्या रूपात आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होत असतात, जे सतत मनाशी उदात आणि पवित्र विचारांचा जोपासना करतात, जे सगळ्या पवित्र, निर्मल आणि निस्वार्थतेचे चिंतन करतात. त्यांचे चरित्र तितक्याच निशंकपणे सूज्य आणि उदात बनते जितक्या निश्चिंतपणे सूर्य मध्यान्ही पारक्षतेची उंची गाठतो आणि चंद्रमा 16 कलांनी विकसित होतो. असे लोक परमसुखाच्या आणि प्रभावाच्या स्थितीला प्राप्त करतात. यश किंवा सिद्धी कोणत्याही प्रकारच्या असल्या तरी असे यश म्हणजे प्रयत्नाच्या शिखरावर ठेवलेला मुकुट असतो, विचारांच्या गळ्यात घातलेले विजयमाला असते. योग्य दिशेने केलेले विचार, निर्धार, आत्मनियंत्रण आणि सदाचारपणा यांची मदत घेऊन आपण उत्तरोत्तर उन्नती करीत असतो. तर आळशीपणा, स्वतःवर ताबा न ठेवणे आणि वैचारिक गोंधळ यांच्यामुळे आपली अवनती, अधोगती होत असते. आपण या जगात यशाच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन पोहोचू शकतो आणि आध्यात्मिक प्रांतातील अगदी उदात उंची सरू शकतो आणि त्यानंतरही जर आपण उर्मट, स्वार्थी आणि भ्रष्ट विचारांच्या अधीन झालो तर एवढ्या उंचीवर देखील दुर्बलतेच्या आणि दुःखाच्या खोल गर्तेत घसरून पडू शकतो.
केवळ सावध दक्ष राहूनच योग्य विचारांद्वारे यश मिळवता येते. अनेक जण यश मिळवण्याची शाश्वती वाट पाहू लागतात असतानाच माघार घेतात आणि वेगाने अपयशाकडे जातात. सगळ्या प्रकारचे यश सिद्धी, मग ते व्यावसायिक असो वा बौद्धिक किंवा आध्यात्मिक विचारातील असो, ते निश्चितच सुनियोजित विचारांच्या परिणमेत प्राप्त होतात आणि त्या सगळ्यांच्या मार्गे तोच नियम आणि तीच पद्धत कारणीभूत असते. फरक पडतो तो केवळ ध्येयसिद्धीचा, उद्दिष्टेचा आणि बाबीचा. ज्यांना थोडेफार यश हवे असेल त्यांना थोडाफार त्याग करावा लागतो. ज्यांना जास्त यश हवे असेल त्यांना अधिक त्याग करावा लागतो. ज्यांना पराकाष्ठेचे यश मिळवायचे असेल त्यांना तेवढ्याच मोठ्या प्रमाणात त्याग करावा लागतो. स्वप्न आणि आदर्श स्वतःचे स्वतः निर्माण करावे लागतात. जे आपल्या हातात, हृदयात एका सुंदर स्वप्नांची, एका उदात्त आदर्शाची जोपासना करतात, ते एक दिवस त्याला वास्तवात साकार करतात. या विश्वाला स्वप्न पाहणाऱ्यांनी वाचवले आहे. ज्याप्रमाणे या दृश्य जगाला अदृश्य शक्तीने चिटकून ठेवले आहे, त्याचप्रमाणे मानवजात चुकांमधून शिकत असताना, सत्व परीक्षेने पार पडत असताना आणि वेदना भोगत असताना तिच्या एकाकी स्वप्नदृष्टांनी पाहिलेल्या सुंदर स्वप्नांनी तिथेच पोषण केले आहे. मानवजात तिच्या या स्वप्नदृष्टांना विसरू शकत नाही. त्यांच्या आदर्शांना ती पुसले जाऊ शकत नाही वा त्यांना नष्ट होऊ देत नाही. कारण या आदर्शातच पावन जात जिवंत असते. तिला माहीत आहे की ही स्वप्ने, हे आदर्श एक दिवशी वास्तवात साकार झालेले दिसतील. संगीतकार, शिल्पकार, चित्रकार, कवी, प्रेषित, साधू संत हे सगळे उद्याच्या विश्वाचे निर्माते आहेत. सर्वांचे वास्तुशास्त्रज्ञ आहेत. हे या जगात होते म्हणून ते सुंदर आहे. ते नसते तर ही कष्ट करणारी मानवजात नाश पावली असती. जे प्रत्येक त्या हृदयात एका सुंदर स्वप्नाला, एक उदात्त आदर्शाला जपतात, ते एके दिवशी त्याला खरे करतात. कोलंबसने एका दुसऱ्या विश्वाचे स्वप्न पाहिले आणि त्याने त्या विश्वाला शोधून काढले. असेही तुम्ही तुमचं स्वप्न पाहू शकता आणि त्यालाही तुम्ही साकार करू शकता. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. असेच स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.